जिजाका जिजाका गोदा हित हाय वय तुम्ही काय ग गोदा, झाली का सगळी तयारी? मेणा कोणत्याही क्षणी गडापर्यंत पोहोचेल. पोचू द्या. समधी तयारी झालीये. माल लावून झालाय, आवरावर झालीये, मालात गालीचे अंतरून झालेत आणि फुलांची तपक बी ठेवल्या ती. गोदा, कामात वाघीण आहेस अगदी. बरं आवर, पोहोचतीलच ते आता. भय तुम्ही काय बी काळजी करू नका. स्वयंपाक तयार आहे. फक्त माझ्या मनात होतं का गुले गुले करायचे, तर तुम्ही हे पीठ एवढं बघून घ्या, म्हणजे कमी जास्त सांगा. बघू. थोडी सुंठ घाल, म्हणजे चवदार होईल बघ. बर, मग मी हे तयार करते, म्हणजे मग समधीच तयारी झाली म्हणायची. मग येऊ द्या सवत बाईसनी कवाबी. गोदा, अगं सवत नाही म्हणायचं. हो पर सवतच तर आहेत ना त्या. नाही, तुकाबाई आमच्या लहान बहीण आहेत. शिवबांच्या धाकल्या मातोश्री आहेत. सवत हा शब्द आम्ही जाणत नाही, हे हमेशा ध्यानात राहू द्या. जी, आता राहील ध्यान. शाबास. पर जिजाका, नाही म्हणजे आता आपली निघायची गडबड असताना त्यातच तुम्ही धाकल्या बाईसनी बोलावून घेतलं. बोलावलं आहे कारण त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे. जबाबदारी? कोणती जबाबदारी सोपवणार? नाही म्हणजे पेलवल का त्यासनी? महाराजांच्या नावाचं कुंकू येतात. जबाबदारी पेलाला नको. बाजी काका आला. मोहित्यांचा लवाजमा आला. पटापटा आज जा. राणी साहेबांनी निरोप द्या. चला 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 लवकर. या 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 मोहित सरदार या. राम 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 राम. बसा बसा बसा. काय मत, कशा काय झाला प्रवास? काय तकलीफ नाही ना? नाही नाही, तकलीफ कसली हो, थोडी दगदग झाली. म्हणजे काय नाही हो, गंमत केली. थांबा थांबा. गोदा, तुकाबाई या आता. अहो काय हे, किती लांब आहे हा गड. कंटाळलो आम्ही. चला, तुम्हाला नाहू माकू घालतो, शिणवटा काढतो. चला दादासाहेब, हा? चला. बाकी सगळे कसे आहेत? थकला असाल ना तुम्ही? हो, पण राणे साहेब, आम्हाला वाटलं आमच्या स्वागताला सनाई चौघडे वाजतील. आमच्या स्वागतासाठी ओवाळायला सुहासिनी नाही. आम्हाला वाटलं पालखी सामोरून येईन, पण इथं तर वनवासात आल्यासारखंच वाटतंय.
वनवासाचा डोंगर योगायोगानं इथं जवळच आहे. आजोबाचा डोंगर, सीतामाई त्या डोंगरावर, आम्ही इथं या डोंगरावर. गंमत हो. तो डौल दिसत नाही काय बाजी काका? चला आतमध्ये, गुळ पाणी घ्या, मग आपण बोलूया. हो हो चला. पण समजा रया गेल्यासारखं वाटतंय. इथं तर कुणीच दिसत नाही. रया गेली नाही, राया गेला आमचा. तोही राजकारणाचा विस्तव हाती धरायला. ते विस्तव हाती धरतील आणि आम्ही केव्हाही इंगाळ पाखडाला तयार आहोतच की. गंमत हो. तुकाबाई साहेबांना पाहिलं आणि भानच हरपले. त्यामुळं तुमची गंमत ध्यानात आली नाही. चला आत या. हो. या. चला. गोदा मावशी, गोदा मावशी, गोदा मावशी ऐक ना, आम्हाला एक गोष्ट सांग. आता काय सांगायचे तुम्हासनी? गोदा मावशी खरंच धाकटी आऊ असते. होय तर सगळ्यांना. आता कुणाला असत्यात कुणाला नसत्यात. पण मग आमची धाकटी आऊ ही आमच्या आऊसारखीच असणार, दिसायलाही? नाही नाही, दिसायला तशा नाही. मग कशावरून ते आमच्या धाकट्या आऊ असणार? तू खोटं बोलते आमच्याशी. आता म्या कशापायी खोटं बोलू? म्या खरं तेच सांगते. तुम्ही बघालच की. पण आम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकतो. होय तर हट्ट धरू शकतो, हवं ते मागू शकतो. त्या देतील? होय देत्याल की. हो मज्जाच. मग आऊ जे आम्हाला देत नाहीत ते त्या आम्हाला देतील. गोदा मावशी होत्या कुठे ते एवढा दिवस आणि कधी येणार? अहो कधी म्हणजे आल्यात की. तुकाबाई या, बिलगा आम्हास. अक्का साहेब, आपण दोन असलो तरी एक आहोत, एकासाठी आहोत. अक्का साहेब, तुकाईबाई आज तुम्हाला भेटले आणि खूप आनंद झाला. आम्हालाही खूप आनंद झाला. अहो किती दिवसांची इच्छा होती, परंतु योग आज आला. तो तुमच्यामुळेच. आम्ही तर केव्हापासून वाट पाहत होतो, पण आम्ही आलो आणि महाराज गेले. महाराजांच्या पायींचं दर्शन नाही झालं. पण काय झालं? अचानक गेले महाराज, आणि तेही संभाजीराजांना घेऊन. आणि तुम्ही इथेच. आमची पुण्याई कमी पडतीये आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलावलं आहे. काय हो अक्का साहेब, एक तर संभाजीराजे आम्हाला भेटत नाहीत, आणि शिवबा ते तर दिसतही नाहीत. दिसतील. आलेत. आलेत? हो आलेत. अहो डोकावून पाहताहेत तुमचे शिवबा बाळ. शिवबा, शिवबा, अहो या, असं समोर या. अहो हे काय असं? तुमच्या धाकल्या आऊ साहेबांना आदब द्या, नमस्कार करा. जा. शिवबा, शिवबा किती मोठे झालात बघता बघता. हो पण हे बघितलत का, कसं अपूर्वाईनं पाहतायत तुमच्याकडं. हो ना. काय शिवबा? अहो आम्हाला एक सांगा,
आमच्या धाकट्या आऊ आहेत हे आमच्या आबासाहेबांना ठाऊक आहे? विचारा विचारा, त्यांनाच विचारा. अहो आम्ही काय सांगावं? घ्या. अहो तुमच्याकरताच थांबलो होतो चुना लावायला. हो. आता सुपाऱ्या सगळायच्या, कात चावायचा आणि चुना हायच मनगटावर चोळायला. काय झालं? आता काय झालं म्हणून काय विचारता? मराठी माणसाची दाईना उडालीये. नाही, तुमच्या बोलण्याचा रोख लक्षात नाही आला. अहो मी काय म्हणतो, बरं चाललं होतं ना समजा. मोगलांची सरदारकी, 12,000ची मनसबदारी, पालखीचा गोंडा हातात, मान मारात, एवढं सगळं असताना बरं बायका पोरं पायथ्या उशाला. असं असताना उगाच त्या मारुतीच्या बिंबीत का बोट घालायचं? म्हणजे चावला इंचू. बरं चावला तर चावला, पण त्याचा मंतर कुठं दिलाय? इजापूरला. महाराज गेलं आणि बायका पोरं कुठं? इथं माहुलीत, ह्या जंजाळात. हे नाही पटलं आपल्याला. बरं मग तसा खलिता पाठवतो महाराजांना. नाही 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 नाही, खलिता नका पाठवू. मी आपलं गमतीनं म्हणलं हो. गमती हाय, ना हाय. असं. पण काही म्हणा हो, लय दैना झाली मराठी मुलकाची. अहो गेली 5-6 वर्ष लढाया हाणामाऱ्या चालूच आहे त्या. लोक काय म्हणतात माहितीये का? राजामुळं स्थिरता नाही. अहो पर तीच लोक राजांच्या बरोबरीनं लढत होती नाही का? मी आपलं गमतीनं म्हणालो हो. पण खरी वस्तुस्थिती काय? अहो केवढा तो डामडोल महाराजांचा, तो मान, ती सुबत्ता. पण शेवटी काय झालं? नशिबी काय आलं? साखरीच ना. हा तुमचा माल लावून झालाय, चला विश्रांती करा. बरं माझी काका, येतो आम्ही. हे नक्की की गमतीनं? गमतीनं. चला. सुंदर दिसताय. पण आपल्या एवढ्या नाही. तुम्ही देखण्या आहात अक्कासाहेब आमच्यापेक्षा. हे तुम्ही नाही, महाराज ठरवणार. पण ते तर आपल्या दोघी डाव उजवं करत नाहीत. कारण त्यांना माहित आहे आपण 2 नाही 1 आहोत. मगाशी आम्ही तुम्हाला तेच सांगत होतो. आपण 1 आहोत, एकासाठी आहोत, एकीसाठी आहोत. कुंकवाखाली हळद लावा, पिवळे पण मांगल्य आहे. हो, पण हा आरसा तसा छोटाच आहे. आम्हाला ना मोठा आरसा पाहिजे असतो, तोही नक्षीचा. इथं नाही मिळणार मोठा आरसा. इथं नाही, परंतु विजापूरला मिळेल. तिथल्या बाजारपेठेत मोमीनपुऱ्यात खूप मोठे आरसे मिळतात. आम्ही सांगू महाराजांना. विजापूर म्हणजे कधी मिळणार? कधी म्हणजे तुम्ही तिकडं गेलात की लगेच? आम्हाला तिकडे पाठवणार आहात? हो. अहो म्हणूनच आम्ही तुम्हाला इथं बोलावून घेतलं. म्हटलं काही दिवस इथं याल, आपण राहू, बोलू आणि मग तुम्ही तिथं जाल. तिकडं महाराज आमचे थोरले चिरंजीव संभाजीराजे आहेत. संभाजीराजे मायेनं पोरके व्हायला नको. शिवाय महाराजही तिथंच असतील. त्यांना आता इथं येणं दुराप असतं. म्हणून आम्ही विचार केला तुम्हाच तिथं पाठवतो. पण अक्कासाहेब, तुम्हाला विजापुरी जावं लागेल. आम्ही एकट्या? आणि तुम्ही? जिजाका, जिजाका, अहो चला की, थाळे लावलेत. चला लवकर, धाकल्या राणीसाहेबी भुकेल्या असतील. आला जी.
आबासाहेब आबासाहेब आमटी बघा, चव घ्या ना. काय झालं? आम्हाला आवडते तशीच आहे. ती चव, तोच सुगंध, हुबेहूब आऊ बनवतात तसंच. अहो संभाजीराजे, तुमची गैरसोय होऊ नये म्हणून चटणी आणि सुका मसाला बरणीत पाठवून दिलाय तुमच्या आऊसाहेबांनी. तो आमटीत घातलाय म्हणून तुमच्या आऊंच्या हाताची चव. असं. पण आबासाहेब, आऊंना एवढ्या गडबडीत कसं ध्यानात राहिलं असेल आमच्या आमटीचं? ठेवतात. त्यांची ही हातोटी आहे. किंवा ईश्वर देणगी? नाही संभाजीराजे, त्यांनी हे सगळं मेहनतीनं मिळवलंय. बघा ना, त्या सदरेवर बसल्या तर मुरब्बी राजकारणी वाटतात. घोड्यावर स्वार झाल्या तर वीरांगना वाटतात. मुदपाक खाण्यात सुगरण आणि घरात गृहलक्ष्मी भासतात. त्या जे करतात ते त्यांना जमतं आणि त्यांना शोभतं. त्यात कुठेही खोटेपणा नसतो. तुम्हीच बघा ना, तलवारीच्या पानातला तिखटपणा आणि जेवणाच्या पानातला तिखटपणा किती असावा हे ते अचूक ओळखतात. म्हणूनच त्या जिजाऊ आहेत. त्या आहेत म्हणूनच शहाजी राजांचं गलबत. कारण शिडात वारा त्यांचाच. सुंदर झालं जेवण. पण आम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की आमच्या ताटामध्ये अनारसा आला कसा. आम्हाला अनारसा खूप आवडतो. दादासाहेब, तुमची आवड लक्षात आहे आमच्या. दादासाहेबांची आवड आपण बरी लक्षात ठेवली. अहो, आपल्या माणसांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवाव्या लागतात. चला, आता आराम करा आणि उद्या उन्हा उतरल्यानंतर निघा. हो, पण आमच्या तुकाबाईचं काय? त्या 2-4 दिवस आमच्या बरोबर राहतील आणि मग आम्ही त्यांना विजापुरास पाठवू, महाराजांकडे. महाराजांनी तसा निरोप धाडलाय. आम्ही ठरवलंय. महाराजांना या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी उसंत कुठं. या सगळ्या गोष्टींकडे ते लक्षच देत नाही. त्यांचं लक्ष राजकारणात. हो, ते बी समजा खरंय म्हणा. अहो, म्हणून तर त्यांनी सुपे जहागिरीवर तुम्हाला नामजद केलंय. मला सुपेची जहागिरी? हो, पण लक्ष ठेवण्यासाठी. आता ती जबाबदारी तुमची. बर, उद्याच तुम्ही सुपे जहागिरीवर जा आणि तिकडची सूत्र हाती घ्या. आणि आपण आम्ही पुण्यात जाऊ. पुणे? पुण्याला नग 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 नग. आता पुणे पहिल्यासारखं राहिलं नाही. आणि तुम्ही जाऊन तिथं राहणार तरी कुठं आणि करणार तरी काय? महाराजांनी सांगितलंय जा म्हणून आम्ही निघालो. अहो, पुणे ही बाया माणसांनी राहायची जागा राहिली नाही आता. मतलब? अहो, पुणे आता पहिल्यासारखं राहिलं नाही. तिथं लय चोऱ्या माऱ्या, दरोड्यान खून व्हायला लागलेत. अहो, हे कमी होतं का काय? म्हणून त्या आदिलशानं मी आमीन नावाच्या बदमाशाला शिरोळ म्हणून आणून ठेवलाय. आणि त्यानं तर शिरोळमध्ये पाय ठेवल्यापासून अन्यायाला आणि लुटालुटीला लय सुरुवात झाली. मी स्वतः डोळ्यानं बघितलंय. त्या आमीननं सुलतानी पायाखाली गावात चिरडून टाकली असते. आणि त्या आदिलशाचे हाशम तर राजरोसपणे खून करतात आणि पुरी बाळी उचलून नेतात. तसं असेल तर आम्ही 4 दिवसांनी जाणार होतो, ते 2 दिवसातच जाऊ. पण आता आम्ही पुण्यातच जाऊ, तेही लवकरच. गोमाजी काका जी? काल गड पायथ्याला आवाज कसले येत होते? म्हणजे? ठाकर वस्तीवरून कदाचित कुणाचं तरी भांडण झालं होतं. मी आज चौकशी करतो. आम्ही सज्जात आलो गड पायथा बघण्यासाठी म्हणून,
तर मशालींचा उजेड दिसला. मशाली पळत होत्या डोंगर झाडीतून. जरा बघा, चौकशी करा. जी. आणि हो, गोमाजी काका, फणस हवाय पिकलेला. जरा बघा ना, कोणाला तरी सांगा. होय. आऊ फणस आणलाय. आणलाय? कुठं आहे? मुतपाक खाण्यात ठेवला आहे. बर. शिवबा, फणस आणलात होय? पण तुम्हाला कसं कळलं आम्हाला फणस हवाय? अहो, तुम्ही काल रात्री गोदा मावशीला सांगत होता ना की धाकट्या आऊंसाठी फणस पोळी बनवायची आहे म्हणून. तेव्हा ऐकले आणि घेऊन आलो फणस. छान केलं. आता फणस पोळी करू, गोड गोड. अहो, पण कालच तर तुम्ही गोड केलं होतं ना. काल केलं, आजही करू आणि उद्याही करणार. अहो, एखादी चांगली गोष्ट सातत्याने केली तर ते चांगलंच आहे की. शिवाय तुकाबाई साहेबांसाठी आम्ही काय करू आणि काय नको असं झालंय आम्हाला. खूप दिवसांनी भेटल्या. हो ना. पण आऊ, शिवाय त्या विजापुरात जाणार, तिथं त्यांना फणसपोळी कोण करून खाणार? अहो, आम्ही काय म्हणतो, धाकट्या ऊनला राहू दे ना आपल्या सोबतच. म्हणजे आम्हाला अजून एक आऊ, 2-2 आऊ. वा, म्हणजे तुम्हाला 2-2 आऊसाहेब आणि संभाजीराजांना एकही नाही? म्हणजे तुम्ही धाकट्या ऊनना दादासाहेबांसाठी पाठवत आहात. हो. परंतु शिवबा, आम्हाला आता कळलंय, तुम्हाला एकाच वेळी 2-2 आऊसाहेबांचे लाड हवेत. आणि असं काहीही होणार नाही. चला, मदत करा आम्हाला. चला, या. धाकल्या राणी साहेब, पडसं झालंय जणू. तू पडसं आहेच, खोकलाही आहे. एवढी दगदग सहन होत नाही ग आम्हाला. एवढा लांबचा प्रवास आणि त्यात आम्ही इतक्या नाजूक. वय. तुला सांगतो गोदा, माहेरी असताना आम्ही सुतळीचा एवढा तोडाही कधी उचलला नाही. अगं, मुतपाक खाण्यात गेलो तर धूर सहन होत नाही म्हणून कधी चुलीसमोरही बसलो नाही आम्ही. त्यात तुम्ही शेंडेफळ नाही का? हो. संभाजीराव आणि धारोजीराव आमचे बंधू, दोघांच्याही राज्यात अगदी आरामात राहिलो आम्ही. अगं, गावच्या बाहेरच मंदिर, पण तरी मेण्याशिवाय कधी बाहेर पडू दिलं नाही आम्हाला. कारण अनवाणी गेलो तर तळपायात रक्त साकळतं, इतक्या नाजूक. पण आता करणार तरी काय? गोदा, उकडतंय ना ग? वय वय. आणि आता अक्कासाहेब म्हणतात विजापूरला जा. आम्हाला जमेल का ग? आम्ही तर सांगणार जमणार नाही म्हणून. हा गोदा, आज रात्री पायाला जरा तेल लावून दे. हा, जळजळ होते पायांना. मेण्यात बसून बसून पाय अगदी ताठून जातात ना. आणि सवय नाही ना आम्हाला. मुळात आमच्या माहेरच्यांनी कधी बाहेर पडूच दिलं नाही आम्हाला. सतत माणसं आजूबाजूला. वय. आता दादासाहेब तर जाऊ देत, पण धारोजीराव म्हणजे आम्ही अगदी जीव की प्राण होत त्यांचा. त्यांनी आमच्या नोकर चाकरांना सांगूनच ठेवलंय, तुकाबाईंना कोणतीही गोष्ट हवी असेल तर ती लगेच हजर करायची. असं वय. आमची पूर्व पुण्याई म्हणून असं माहेर आम्हाला मिळालं. खरं हायची. मग खायला तूप साजूक, वेणीत फूल नाजूक आणि नेसायला रेशीम हरजूक. घ्या. बरं, एक काम करा की तेवढं राणी साहेबांनी समजून सांगा की. काय ते? अहो, काय काय विचारता? ते पुण्याचं जाणं रहित करा म्हणावं आणि सरळ इजापूरला जावं म्हणावं. पर जागिरीचं? अहो, जागिरी, अहो त्याच्यात काय ठेवलंय असं? दगडन तोंड.
अहो मी आहे की सांभाळायला. हा सुप्यापासून पुन्हा असं किती लांब आहे? हा गमतीनं म्हणतो हो. पण खरं सांगा, असं बाई माणसानं एकटं कुठं बी राहणं बरं दिसतंय का? आधीच्या चोऱ्या माऱ्या, वाट माऱ्या आणि हे बोकाळलेले हाशम ह्यांच्या पुढं कसा टिकावं लागेल? नाही, म्हणणं बराबर आहे तुमचं. अहो यात मी काही गैर बोलत असेल तर तुम्ही सांगा मला. अहो साधं ह्या पुण्याच्या हद्दीतून येताना अहो किती त्रास. परवान्या दाखवा, चिठ्ठ्या दाखवा, चौकाशा, आणि त्याच्यामध्ये मी आणा बघितला की हे हाशम तर लईच चाकळतेत बघा. नाही, खरं आहे, पर म्हणून माझं आपलं म्हणणं आहे, पुन्हा सुप्याची आशा सोडून द्यावी आणि सरळ आपलं इजापूरला जावं बघा, माझ्या बहीण भाईला घेऊन. अहो दगडाशी टकरा घेण्यात काय बी मतलब नाही. त्या ऐकणार नाहीत, मानणार नाहीत. एकदा का मनात धरलं की त्या करून दाखवणार. हा हे समज खरं आहे तुमचं हो, पण त्यांच्या पाठीमागं असा खंबीर कोण उभा राहील? का नाही? यो बाजी पासलकर, यो बाजी काका उभा राहणार त्यांच्या माग मरे पत्तर. धाकल्या राणी साहेब, मी आज जरा येऊ का? नाही म्हणजे जिजाकांचं काही काम निघालं तर. बस ग, आता कुठे जरा आराम वाटायला लागलाय. मग मी त्यासनी सांगून येते का मी तुमच्या महाली हाय ते. अगं थांब ग. अहो मग जिजाका शोधत राहत्याल, शोधत हितवर येत्याल. आलोय. अक्कासाहेब तुम्ही? हो, हे बघा आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन आलोय. काय? फणस पोळी. फणसपोळी खूप आवडते आम्हाला. आमच्यासाठी बनवलीत? चवदार झालीये, खूप आवडली आम्हाला. हो ना, मग खा, भरपूर खा, पोट भरून खा. तुम्ही खा. नाही नको, खा तुम्ही. तुम्हाला आवडलं हे बघूनच आमचं पोट भरलं. खा खा. जिजाका खरंच एवढी माया तुम्हीच करू जाणं. गोदा, अशी माया मोजू नये. गोदा, असं कर, आज जा आणि आणखी एक फणसपोळी घेऊन ये. कशा पायी? अब आहेत की 2-3. गोदा जा म्हटलं ना, जा. जी. तुमच्या हाताला खूप सुंदर चव आहे हो. शिकवू तुम्हाला? आम्हाला नाही जमणार. का नाही जमणार? आम्ही शिकवतो ना. आपल्या माणसांना करून घालण्यात खूप आनंद मिळतो. शिकवा. गोदाला फार उशीर झाला नाही, चांगली पंखा करत होती, गेली जा म्हटल्याबरोबर. गोदाला फार उशीर झाला नाही, चांगली पंखा करत होती, गेली जा म्हटल्याबरोबर. अहो अक्कासाहेब तुम्ही. असू द्या हो, खा तुम्ही. अहो पण तुम्ही कशाला वारा घालता? गोदाला बोलवा ना, हे काही तुमचं काम आहे का? असू द्या. आणि तुम्हाला वारा घातल्यानं आम्हाला कमीपणा येणार आहे थोडाच. अहो पण हे बरं दिसतं का? अहो त्यात काय बरं दिसायचं? हे बघा, तुम्हाला गारवा लागून तुम्ही 2 घास जास्त खाल्लात तर आम्हाला आनंदच होईल. खा खा. अरे कोण रडतंय? कोणाचा आवाज आहे? अहो ही कुठूनच आवाज यायला लागलाय रडायचा.
राणी साहेब राणी साहेब राणी साहेब कुठे आहेत? अरे देवा वाचव रे देवा. दारकीबाई अहो काय झालं? अहो, राणी साहेब कुठे आहेत? अहो, अहो, वाटोळं झालं वाटोळं आम्हाला संपवून टाकलं. अहो, राणी साहेबांना बोला की. राणी साहेबांना बोला. अरे राणी साहेबांना बोलवा रे लवकर. आता जरा नीट सांगा नेमकं काय झालंय? अहो, काल रस्त्याला वस्तीवर येऊन घाला घातला त्यांनी. त्यांनी फार वाटोळं केलं. राणी साहेब, राणी साहेब. अरे अरे दाटकीळ बसली अरे. अरे कांदा आणा लवकर. ए कांदा घेऊन ये लवकर. चल लवकर. अहो बाजी काका हे म्हणलं नव्हतं का तुम्हाला? रात्री कसला तरी गोंधळ चालू होता गाडाच्या पायथ्याला म्हणून. हा त्यातलाच काहीतरी हा प्रकार असणार आहे. द्या आम्हाला. अहो द्या. तुकाबाई साहेब, आता इथं फणसपोळी खाल्लीत, आता अशीच फणसपोळी करून महाराजांना खाऊ घालण्याची जबाबदारी तुमची. आमची आम्हाला नाही जमणार. का नाही जमणार? आम्ही शिकवतो. अहो एवढी मऊ लुसलुशीत पोळी नाही जमणार. खूप अवघड आहे. अवघड काही नाही. पीठ मऊ झालं की पोळी उत्तम बनते. अहो पण तेच जमत नाही. किती मळावं लागतं. दादासाहेबांना विचारा. आम्ही थोडं जरी काम केलं अहो आपण शेतकऱ्याच्या घरातल्या बायका आहोत. जमीन मऊ बनवली की पीक कसं भरघोस येतं, तसंच पिठाचंही आहे. हा आता थोडी मेहनत करावी लागते, परंतु करता धरता आपल्यातला मऊपणाही त्याच्यात उतरतो ना. आणखी काय लागतं? म्हणजे आपलाही मऊपणा मिसळावा लागतो. हो तर त्याशिवाय गोडी कशी येणार पदार्थाला? फक्त गुळामुळेच गोडी येते हे कोणी सांगितलं तुम्हाला? मग अहो हीच तर खरी कला आहे. मुळात चव ही घरातल्या गृहिणीत असायला पाहिजे. पण अवघड आहे. आम्हाला नाही जमणार. आणि अक्कासाहेब, तुम्ही सोबत असल्याशिवाय आम्ही विजापूरला जाणार नाही. तुम्ही सोबत चला. तसं इथं काय आहे? इथं महाराजांचं स्वप्न आहे. आपला मुलूक आहे, जहागिरी आहे, आपली माणसं आहेत, आणि मुख्य म्हणजे महाराजांचा आदेश आहे इथं राहण्याचा. आमच्यासाठी तेवढं पुरेसं आहे. अहो पण का सुखाचा जीव दुःखात घालायचा? महाराजांची ही बाब आम्हाला अजिबात आवडली नाही. दादासाहेब तर फार चिडलेत. काय मिळालं एवढी धडपड करून? निघून जावं लागलं ना. का निघून जावं लागलं? दादासाहेब म्हणत होते की दादासाहेबांना जरा बाजूस ठेवा. तुम्ही सांगा का निघून जावं लागलं? का? तुकाबाई साहेब, आपलं माणूस थोर, त्यांचा ध्यास स्वतंत्र होण्याचा. तुम्ही माहेरच्या तलम दुल्लडीतून आणि अंगडाईतून बाहेर पडा आणि बघा आपलं कुंकू काय करत आहे ते. अहो केवढी त्यांची झेप. त्यांची या आपल्या भूमीवरची माया बघा. सध्याच्या राजकारणाकडे, देशस्थितीकडे ध्यान द्या. अहो आपल्या महाराजांनी केवढं मोठं राजकारण केलं, केवढी मोठी भरारी घेतली ते बघा. आणि अशा थोर माणसाच्या आपण पत्नी आहोत. तुकाबाई साहेब, आपले महाराज गगनभेदी वादळ निर्माण करतात, स्वातंत्र्याचा भर्राट वारा निर्माण करतात, आणि आपण पंख्याचा वारा घेत बसतो. बरं दिसतं का ते? राणी सरकार, दारकी आली आहे. भेटायचं म्हणते तातडीने. बर. दारकीबाई, दारकीबाई,
द्वारकीबाई अहो सावध व्हा, हुशार व्हा. द्वारकीबाई पकड. सावध व्हा द्वारकीबाई, सावध व्हा. राणे साहेब कुठे आहे? राणी साहेबांनी निरोप पाठवलाय. येत्याल त्या, काळजी करू नका, घाबरू नका. मला सांगा नेमकं काय घडलंय? काय व्हायचं राहिलंय काका? अहो ते पाठवईल त्यांचा, किडा पडतील किडा. काहीतरी विपरीत घडलेलं दिसतंय. अरे हा एक काम कर, ताबडतोब जा आपल्या गडावरची शिबंदी तयार करा. हत्यार घेऊन जलदाईनं हिता या मानावं ताबडतोब. चला काका, जे करायचं आहे ते लवकर करा. आता बाजी काका तरी काय करणार आहेत? एकतर हा इलाका मोगलांचा, हा माहुलीगड त्यांच्या ताब्यात आहे. त्यांची माणसं जे काय करतील ते आता ह्या लोकांनी गपगुमानं सहन केलं पाहिजे. काय बोलताय मोहिते सरदार? अहो गमतीनं बोललो मी. पण खरं सांगा बाजी काका, छातीवर हात ठेवून काय करणार होत आपण? हल्ला केलाय मोगलांनी वस्तीवर. अहो मग मोडून काढू ना त्यांना. 10 तर्रावडे आहेत तिकडं पायथी अशी. 10 असल्या तरी 10 गावाला भारी पडतील त्या. अशा माहिती म्हणून म्हणतो बाजी काका, उगा खोटी आशा नका दाखवू ह्याचनी. संभाजीराव, राणे साहेब दारकीबाई बसा. दारकीबाई शांत व्हा, बसा. येत्याल राणी सरकार, येत्याल. राणे साहेब, अहो या की लवकर. जीव कासा विसवायला लागलाय राणे साहेब. राणे साहेब, चला आमच्या सोबत. कुठं? दारकी आलीये ना, तिला भेटायला. कोण दारकी? आदिवासी पाड्यावरची आहे. चला. अक्कासाहेब, हो एवढ्या साध्या बाईला भेटायला आपण जायचं? हो चला. अहो आपला आब शान जाणार नाही? दादासाहेब कायम म्हणतात. तुकाबाई साहेब, चला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळ मोठी माणसं आब घालवतील, परंतु छोटी माणसं आब राखतील. चला. अक्कासाहेब, अहो किती भरभर चालताय. काय झालं? जरा हळू चाला की, तारांबळ उडाली आमची. बर, चला लवकर चला. पण आम्ही काय म्हणतो, एवढी घाई कशाला एका साध्या बाईसाठी? कुठे जाणार आहे? थांबेल गरज असेल तर. तुकाबाई साहेब, अहो तिला गरज आहे म्हणूनच घाईनं जायचं आहे. चला लवकर. पण आम्हाला नाही सवय. होईल, या. आणि तुकाबाई साहेब, माणसं जपायची असतील तर घाई गडबड करावी लागते. एकमेकांची वेळ महत्वाची असते. चला चला, या लवकर या. दारकीबाई अहो शांत व्हा, रडू नका. येत्याल राणी साहेब, येत्याल. त्या बघा आल्या. राणे साहेब, दारकी, दारकी शांत हो. बस बस, शांत हो, घाबरू नकोस. आम्ही आहोत ना. काय झालंय सांग. राणे साहेब, रातच्याला हसन पाड्यावर आले होते. एवढ्या मोठ्या मोठ्या तलवारी हातात. लई गोंधळ झाला बघा. अहो पाड्यावरच्या बाप्यांना तर ओढू ओढू मारलाय त्यांनी. पोरी बाळी सुखरूप आहेत ना? वाघ बिळात घाबरून बसले आहेत. पर आता राणे साहेब, वाट चुकलेली एक पोर हसमानच्या हाताला गावली आहे. आणि ते हसम तिला उचलून घेऊन तळावर गेला आहे. ही हिम्मत आम्ही असताना. राणे साहेब, अहो मोरल्या मासात त्या पोरीचं लग्न आहे.
काहीतरी करा राणीसाहेब, वाचवा, काहीतरी करा. तलवार आणा आमची. बाजी काका, असेल तेवढी हत्यारबंद शिबंदी तयार करा. चला. अहो राणीसाहेब, बाजी काका लवकर. आता इथं एकही क्षण थांबणं आमच्यासाठी शक्य नाही. अब काय करताय राणीसाहेब? थांबा. बाजी काका, आमच्या रस्त्यातून मागं व्हा. अहो प्रसंग कठीण आहे. त्या सैतानांच्या ताब्यात आमची पोर आहे आणि तिचं काही बरं वाईट झालं तर ते आम्हाला सहन होणार नाही. चला. राणीसाहेब, अहो ऐका. आता आम्ही ऐकू ते आमच्या पाड्यावरच्या पोरीला सुखरूप घेऊन येऊ तेव्हाच. राणीसाहेब, लय उपकार होईल बघा. अहो ती पोर देखणी आहे आणि मोरल्या मासात तिचं लगीन बी आहे. काय बी करा राणीसाहेब, काय बी करा. वा 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 वा. अरे काय बी करा, एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? दादासाहेब, माफ करा राणी साहेब, पण तुम्ही तिथं जाऊ नका आणि तुम्ही ह्याच्यात पडू बी नका. का? का म्हणजे तसं बघितलं तर आपला इथं अधिकार नाही. दादासाहेब, हे बघा राणे साहेब, सहज गमतीत जरी म्हटलं ना तरी हा इलाका, हा माहुली गड मोगलांचा. इथं मोगलांचं राज्य आहे. इथं आपला हुकूम कसा चालणार? म्हणून आमच्या पोरीबाळी उचलून न्यायच्या? एखाद्याकडे अधिकार आहे म्हणून अब्रुदार माणसाच्या अब्रूला हात घालायचा आणि ते आम्ही सहन करावं की काय? करावा लागेल. बस. ही असली पोपट भाषा ऐकण्याची आम्हा सवय नाही. आणि दुसरी गोष्ट, मुलूक आमचा असो वा नसो, ही भोळी भाबडी माणसं आमची आहेत आणि आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही त्यांना अंतर देणार नाही. समजलं? दादासाहेब, समोर अन्याय झाला असताना, एका निष्पाप स्त्रीच्या पदरास कोणी हात घातला असताना निर्ढावल्यापणानं बघत बसायला आम्ही मेल्या आईचं दूध प्यालो नाही. काटू नाही तर कटू, परंतु ललकारी देऊच. चला. हात जोडतो राणीसाहेब, आता तरी ऐका. अहो शिबंदी तयार आहे. शिबंदीमध्ये विसाजी धानके आणि फुलाजी निमसेसारखे मातब्बर धडाडीचे सरदार आहेत. ते जातील आणि ठाणेदाराच्या मुसक्या बांधून तुमच्या पुढ्यात उभं करतील. पण आता तरी ऐका, नका जाऊ. वेळ गमावू नका. जी. गोमाजी काका, निघाला तुम्ही बी? होय, इथे थांबून चालेल का? बघितलं ना जिजाका कशा खवळल्या होत्या ते. त्यासनी कुठे या समध्या गोष्टी खपत्यात. तरी बरं बाजी काकांनी अडवलं. वय वय, नाहीतर थांबल्याच नसत्या त्या. मी जातो आणि त्या ठाणेदाराच्या मुसक्या चावळून घेऊन येतो. लवकर जा आणि घेऊन या. जवळ ती पोरगी गडावर सुखरूप दिसत नाही तवर जिजाकांच्या जीवात काही जीव यायचा नाही. जा. होय. शिबंदी गेली. सरदार दानक्यांना समजावून सांगितलेले ते ऐकणार नाही. फारा फारा ओढत आणतील बघा ठाणेदाराला. काळजी मिटली आता. ती पोर आमच्या समोर सुखरूप दिसेल तेव्हाच आमची काळजी मिटेल. शिबंदी पुरेशी आहे ना? अहो तर सरदार बसेरा, सरदार दरोडा आहे ती.
शिवाय महादेव कोळ्याची पोरं बी आहेत. ती पोरं निर्भीड आणि हितलीच आहे. हाणायचंच म्हणलं तर ती पोरं देखील हाणतील ठाणेदाराला. बाजी काका, केव्हा थांबेल हे दुष्टचक्र? केव्हा थांबेल हा अन्याय, अत्याचार? अहो, आम्ही गडावर असताना पायथ्याला हा असा प्रकार घडतो. एक मामूली ठाणेदार पोरी बाळी उचलून नेण्याचं धाडस करतो. अहो, आता एवढ्यासाठीच तर शहाजीराजांनी वेगळं राज्य उभं करायचं म्हणलं होतं ना. परंतु कोणी पाठिंबा दिला? सगळे मराठा सरदार फक्त बघत राहिले. तेच तर वाईट आहे ना. आता या बगावतीचं दान काय पडलं पदरात? हद्दपारी गेलं बिजापूरस. महाराजांचं वाईट वाटतं आम्हास. आम्हालाही वाईट वाटतं राणीसाहेब. अहो, पर लोकांना त्यांचं काही नाही. आता हेच बघा, मोहिते मामा केवढी समज त्यांना, किती पराक्रमी घर. वडिलांनी राजांच्या खांद्याला खांदा लावून शर्त केली, बाजी किताब त्यांना. पर इथं समधीच गंमत आहे. इथं आल्यापासून आम्ही सुद्धा बघतोय त्यांना. चौताळणं विसरूनच गेलेत ते. महाराजांनी बंड केलेलं त्यांना पटलं नाही. अहो, आता हेच बघा की केवढा नाराजीचा सूर आहे. पुण्यात जाऊ नका, बिजापुरातच जा. अहो, तुम्ही एकटं राहणार हेच त्यांना पटलेलं नाहीये. आलंय आमच्या लक्षात ते. शिवाय हल्ली सगळ्या सरदारांची एक अडचण आहे. पालखीचा गोंडा सोडवत नाही. घरातल्या बायकांना ऐशो आरामाची सवय लागली आहे. अन्याय कोणालाच खुपत नाही. ल्यायला नेसायला काही चांगलं मिळालं की झालं, त्याला सुख मानतात त्या. कष्ट त्याग नकोय कोणाला. पर धाकल्या राणीसाहेबांना हे पटेल का? कसं आहे बाजी काका, अंड जर बाहेरून फोडलं तर ते वाया जाईल. फार तर काय त्याची पोळी होईल. परंतु तेच अंड जर आतून फुटलं तर त्यातून पिल्लू बाहेर येईल. मग पिल्लाचं पाखरू होईल, पाखराचा पक्षी होईल आणि पंख पसरून तो स्वतःहून आकाशात भरारी घेईल. त्यामुळं अंड हे आतूनच फुटावं. तुकाबाई साहेबांच्या बाबतीत आम्हाला हेच वाटतं. त्यांना आम्ही सांगून शिकवण्यापेक्षा त्यांच्यात आतून उर्मी यावी, तेव्हा त्यांना त्यागाची पंख फुटतील. शिवबा, अहो काय हे, किती शोधलं तुम्हाला. बघा किती गोड जिलेबी आहे. या या, बसा. बसून आरामात खा. नाही, नको. आम्ही घाईत आहोत आता. खा की. आणि काय हो, कसली एवढी घाई? ठाणेदारांनी कोणती तरी मुलगी पळवून नेली आहे. ठाऊक आहे ना? ठाऊक आहे हो. अहो पण यात काय नवीन, हे चालायचंच. त्यासाठी जहागीरदाराच्या मुलांना धावपळ करायची काही गरज नाही. घ्या, तुम्ही जिलेबी खा. तुम्ही ऐकलं नाहीत का? जोपर्यंत ती मुलगी आऊंच्या नजरेसमोर सुखरूप येत नाहीत तोपर्यंत आऊ पाणीही पिणार नाहीत. अहो पण ते त्यांचं झालं, तुम्ही कशाला? आऊंनी एकदा ठरवलं की त्या पाणी पिणार नाही, मग आम्हीही नाही पिणार. कमालच करता तुम्ही. अहो तुम्ही जहागीरदाराचे पुत्र आहात. तुम्ही मस्त मजेत राहायचं, छान छान पोशाख घालायचे, मेवा मिठाई खायची, ऐशो आरामात खेळायचं लोळायचं, काही अशी धावपळ करायची. काय हे शिवबा, आम्हाला आऊंनी हेच शिकवलं आहे. त्या म्हणतात खरा आनंद यात आहे. अहो यात कसला आनंद. आमचे दादासाहेब बघा, कपड्यावर नखभर डागही पडू देत नाहीत. त्यात मर्दुमकी आहे का? मर्दुमकी नाही, पण जीवाचे हाल तर होत नाहीत ना. आता तुमचे आबासाहेब बघा, विजापुरास गेले.
लोकांचं भलं करत होते, पण आपल्या लोकांपासून दूर जावं लागलं ना. आणि आता आम्हालाही पाठवायचा घाट घालतायत. आमचं मन रमणार का तिकडे? म्हणून म्हणतो आपण सगळे जाऊ. पण आम्ही तर पुण्याला जाणार आहोत. तुम्ही म्हणता पुण्यात, पण दुरून डोंगर साजरे दिसतात. अहो तिथंही ही अशीच धावपळ सुरू आहे. म्हणून म्हणतो शिवबा, तुम्ही सांगा आऊसाहेबांना, आपण सगळे जाऊ विजापुरास. बर घ्या, खा आता ही जिलेबी. पाड्यावरची मुलगी गडावर आली की मग खाऊ आम्ही जिलेबी, तेही पोट भरून आणि सर्वांमध्ये वाटू. येतो आम्ही. हुस्न परी, कैसे लग रहा है हमारा शामियाना? सोडा मला मालक, जाऊ द्या. अरे अब लोग तुम्हारे पाया पड़ेंगे। हुस्न परी, तुम्हारे अच्छे दिन अब शुरू हो चुके हैं। सब कुछ मिलेगा तुम्हें, मेवे, माल, मलिदे, सब कुछ। और मिलेंगे ये शाही कपड़े। लो, पहनो इसे। हो मालक, मला जाऊ द्या. सोडा मला. अरे 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 तुम जैसी कमसीन खूबसूरत को यूं ही जाने दूं? पाया सोडा सोडा माझ्या लेकीला. कौन हो तुम? मी या पारूचा बाप आहे. सोडा माझ्या लेकीला. बांधो इसे. मी जीव घेईन तुझा. खामोश! जानते नहीं हम कौन हैं? हम खान जमान के थानेदार हैं। हमें यहाँ सब कुछ करने का परवाना है। हम किसी को भी उठा सकते हैं। अभी इसे उठाया है, इसे हम बाजार में बेच देंगे। कुंवारी कनीज के दाम बाजार में ऊंचे मिलते हैं। कौन है वहां? जी सरकार. जल्दी तैयारी करो, हम खुद जाएंगे बाजार में इसे बेचने और ऊंचे दाम में बेच देंगे। मालक दया करा, पाया पडते मालक. अब जहाज में बैठ के अरबस्तान जाओ, वहां तुम्हें सब कुछ मिलेगा, दया भी मिलेगी। अक्का साहेब, अहो चला ना, आम्हाला भूक लागली. न्याहारी तरी करू. म्हणजे तुम्ही न्याहारी केली नाही अजून? कशी करणार? तुम्ही नको का सोबत? हद्द झाली. आम्ही इथं अडकलोय तर निदान गोदांना तरी लक्ष द्यायला हवं होतं ना. थांबा, आम्ही तिला फैलावरच घेतो. गोदा, पण तुम्हीही चला. आम्ही नको, तुम्ही खाऊन घ्या, आम्हाला वेळ लागेल. अहो काय हे अक्का साहेब, एका आदिवासी पोरीसाठी तुम्ही काय एवढा जीव तोडताय? ती का आपल्या नात्याची का गोत्याची? तुकाबाई साहेब, तिचा आणि आपला काय संबंध? एका ताडामाडाच्या झाडाखालच्या खोपट्यात राहणारी पोरती. तुम्ही अगदी तिला घरातल्यासारखं धरलंय. धरलंय नाही, ती आपल्या घरातलीच आहे. म्हणजे हाच आपला संसार आहे. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, जाणती नेणती ही सगळी आपली माणसं आहेत.
असं महाराजांचं आणि आमचं म्हणणं आहे, तुमचंही तेच असावं. काय? हो. सासू सासरे, दीर नंदा, मुलं बाळ, कापड चोपड, उंट, घोडा, खोगीर, भांडी कुंडी म्हणजे संसार, ही भूमिका आता बदलायला लागेल. अशी भूमिका बदलता येते? आम्ही बदललीये, तुम्हीही बदला. आज गावागावातून हंबरडे फोडले जातात, किंकाळ्या उठल्या जातात, घरं उद्ध्वस्त होतात, गडी माणसं मारली जातात. ही सततची परचक्र, धाडी, हल्ला, यामुळं कोणीही सुखी नाही, कोणाचाही संसार असा उरला नाही. मग आपण एकट्याचा संसार करण्यात काय मतलब, आणि केला तरी त्यात काय मतलब? तुकाबाई साहेब, सगळे सुखी तर आपण सुखी हे ध्यानात ठेवा. आज लोकांच्या घरांना आगी लागल्या असताना आपण आपल्या ओसरीवरच्या रांजणांना मिठी मारायची, हे कितपत बरं आहे? सांगा तुकाबाई साहेब. काय सांगायचं? हा? आम्ही सांगायचं वय? एक तर आमची बोलायला जीभ रेटत नाही, वरून आमची ही तुका, ही न बोलणारी. बराबर आहे मोहिते सरदार. अहो, पण तिला हे सगळं जमणार आहे वय? 12 महिने 18 काळ सुकोप्यानं राहिले ती, आणि तिला या अशा लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जमणार आहे वय? म्हणजे तुम्ही बाहेरचे पेच सोडवता का नाही? मग घरातला पेच सोडवा की. अहो आता ह्यो पेच मी कसा काय सोडवणार आहे? हे बघा, राणी साहेब तुमचा शबूत खाली पडू देणार नाहीत. हे बघा, राणी साहेबांनी जर मनात आणलं असेल तर जावंच लागल. एवढ्या लांब? नको नको, विजापूर म्हणजे लय लांब आहे, आणि तिथं तिला एकटीला करमायचं पण नाही. का? तिथं महाराजांच्या फौजेत तुमचे बंधू धारोजीराव आहेत की? आहेत हो, पण मी तुम्हाला एक सांगतो, माझी बहीण इजापूरला जर गेली तर राणी साहेबांना घेतल्या बिगार ती जाणार नाही, एवढं मात्र पक्क. आता असं बोलून कसं चाललं? हे बघा, मी जे बोलतोय ना तेच होणार. तुकाबाई तयार होणार नाही. खरंच आम्ही विजापुरी जाणार नाही. नका जाऊ, आमची सक्ती नाही. परंतु हा न जाण्याचा निर्णय घेण्या अगोदर आपण शहाजीराजांची पत्नी आहोत याचं भान असू द्यावं. अहो, आपल्या महाराजांनी कोणता नवा डाव मांडलाय ते बघा. महाराजांनी आज ही भूमी स्वतंत्र करण्याचा निश्चय केलाय, ही केवढी अभिमानाची गोष्ट. गेल्या 500 वर्षात एकाही सरदाराच्या मनात हा विचार आला नाही, परंतु तो आला आपल्या स्वारींच्या मनात, आणि तो रुजवण्यासाठी आम्ही पुण्यास राहणार. एकट्या? एकट्या. तुम्ही लहान धाकट्या म्हणून महाराजांसोबत, परंतु तुमच्यावर एक जबाबदारी, महाराजांना ऊर्जा देण्याची. अहो, पण या सगळ्यातून काय होणार? आमचे दादासाहेब यातून आपल्याला आपली भूमी मिळणार. ही भूमी मुघलांची नाही, ही माती आदिलशहाची नाही, ती आपली आहे. इथलं दैन्य दुःख आपलं आहे, आणि तेच नष्ट करायचंय. तुकाबाई साहेब, आता काही गोष्टी या ठरवून करायच्या आहेत, परंतु त्यासाठी सुखाचा त्याग करावा लागेल. तुमचं सगळं पटतंय आम्हाला, पण आमचे दादासाहेब म्हणतात की तुकाबाई साहेब, एक म्हण आहे, अगदी वाडवडिलांपासून, सासरचं दाणं आणि माहेरचं गातीये गाणं. बाई जेव्हा दळायला बसते तेव्हा धान्य सासरचं, जातं सासरचं, खुंटाही सासरचाच, परंतु कौतुकाचं गाणं मात्र माहेराचं असतं. माझी आई थोर, माझा बाप थोर, बंधुराजांची पगडी अशी, भाऊजाईची पैठणी तशी, दारातलं कुत्र असं, सपराची मेढ तशी, घरामागची बाभळ अशी, आणि हरिण गाईचं दूध पांढरं.
गाणं म्हणावंच, परंतु जितक्यास तितकं. आणि गाणं म्हणण्याची उर्मी आवरली नाही ना, तर सासरमध्येही माणूस, कुत्र, कोंबडं असतं याचं भान ठेवून 2 ओळी त्याही म्हणाव्यात. तरच नांदण्याचं चांदणं होतं. तुकाबाई साहेब, आता या सगळ्यातून बाहेर पडा. अहो, तुम्ही पराक्रमी साबाजी मोहिते यांची कन्या आहात. शौर्य तुमच्या नसानसात आहे, धमक तुमच्या मनमनगटात आहे. फक्त ही ऐशोआरामाची पुटं काढून टाका. जिजाका, सदरेवर तातडीनं बोलावलं हायजी. ठाणेदाराला मुसक्या बांधून आणलं. पोरगी सुखरूप आहे ना? नाही, अहो त्यानं उलट जबाब दिला हाय. काय?